नमस्कार. आता पुढच्या कंपन्या बघू आपण. जबरदस्त प्रॉफिट वाढलेलं आहे. ओके, पार्ट 5 अलाइड ब्लेंडर्स, एक नवीन कंपनी आहे. याचे पण प्रॉफिटेबिलिटी 44 टाइम्स झालेले 3 वर्षामध्ये. ओके, नंतर इंडियन हॉटेल्स 2 टाइम्स. ओके, वेल नॉन कंपनी, पण याला जबरदस्त कॉम्पिटिशन आहे सध्या. 5 स्टार हॉटेलला प्रचंड कॉम्पिटिशन झाले भारतामध्ये गेल्या 3 वर्षामध्ये. ओके, स्वामी हॉटेल्स आहे, त्यानंतर चॅलेट हॉटेल्स आहे, नंतर ITC हॉटेल्स तर नवीन निघालेच आहे. हॉटेल्समध्ये जबरी कॉम्पिटिशन आहे, पण सगळेच हॉटेल्स चालतात असं दिसतं. ओके, नाल्को 3.76 टाइम्स 3 वर्षात प्रॉफिट वाढलेत. ओके, सुब्रोस एअर कंडिशनिंगवाली कंपनी, कारच्या आणि ट्रकच्या केबिन्स AC करणारी कंपनी सुब्रोस, त्याचे पण प्रॉफिट 3.76 टाइम्स वाढलेले आहेत. ओके, नंतर बँक ऑफ इंडिया प्रॉफिटेबिलिटी वाढली, याची फक्त 3.4 टाइम्स वाढले 3 वर्षामध्ये. चांगलेच वाढले. मग फक्त एका वर्षात फक्त 8 टाइम्स वाढलेले आहेत. ओके, ह्या ज्या कंपन्या आहेत त्या एका वर्षामध्ये प्रॉफिटेबिलिटी 8 टाइम्स किंवा 8% किंवा लेस दॅन 8% वाढलेले आहे, पण 3 वर्षामध्ये याचे प्रॉफिट जबरे वाढले. त्यामुळे आता मी फक्त 3 वर्षावाले हे जो पार्ट 5 आहे, डोंट डिपेंड ऑन देम फॉर द 1 year प्रॉफिटेबिलिटी. ती तेवढीच आहे, जस्ट के थस आहे, पण 3 वर्षामध्ये प्रॉफिटेबिलिटी चांगली वाढली आहे. ओके, बँक ऑफ इंडिया सांगितलं तुम्हाला 3 टाइम्स. नंतर युनियन बँक आहे विच इज 2.7 टाइम्स. झायडस वेलनेस 2.28 टाइम्स. ब्रिगेड एंटरप्राइजेस 2.4 टाइम्स. KC इंटरनॅशनल 3 टाइम्स 3.26 टाइम्स. आपण शेअर 550ला आलेला. इंडियन बँक 3.44 टाइम्स. डॉक्टर लाल पॅथ 2.1 टाइम्स. ओके, DLF 2.12 टाइम्स. PNB 5.5 टाइम्स. PNBचे प्रॉफिट 3 वर्षामध्ये, पण एका वर्षामध्ये जैसे थे तेवढेच प्रॉफिट्स आहेत 2026ला जेवढे 25मध्ये होते. त्यामुळे शेअर 102ला आला, परत पडलेला आहे. ओके, अडानी ग्रीन 2 टाइम्स. त्यानंतर क्लॅरियंट केमिकल, जे आता सुदर्शन क्लॅरियंट नवीन नाव आहे, 2.37 टाइम्स. ॲक्सिस बँक 2.43 टाइम्स. 3 वर्षाचे प्रॉफिट वाढलेत, पण एका वर्षामध्ये प्रॉफिट कमी झालेत, 6% प्रॉफिट कमी झालेत. ओके, नंतर कुठला शेअर आहे, एक्सिगो, म्हणजे एली ट्रॅव्हल्स, जे तिकीटं ऑनलाईन कॉम्पिटिशनमध्ये तुम्हाला बुक करून देते स्वस्तात. एक्सिगो, त्याचे पण प्रॉफिटेबिलिटी 2.43 टाइम्स वाढलेले आहे 3 वर्षामध्ये. त्यानंतर एअरटेल 2.75 टाइम्स. ACC 2.4 टाइम्स. सुदर्शन कलर तुम्हाला सांगितलं ऑलरेडी. नंतर रेड गेनचे 2.63 टाइम्स. हा पण एक ट्रॅव्हलमधला, टुरिझममधला शेअर आहे, की हा पण रेड गेन म्हणजे जसं जसं तुम्ही वेगळ्या वेळेला तिकीटं बघता, एअरलाईन तिकीटं किंवा हॉटेल्स, हे लोक तुम्हाला चांगले कॉम्पिटेटिव्ह रेट्स ऑफर करतात. ऑनलाईन ट्रॅव्हल कंपनी आहे ही रेड गेन. ओके, याचे पण प्रॉफिट 2.63 टाइम्स झाले आहेत. झी एंटरटेनमेंट 3 वर्षात प्रॉफिट 11 टाइम्स झालेले आहेत, एका वर्षात मात्र कमी झाले आहेत, 12% कमी झालेले आहेत. नंतर जिंदाल दुप्पट प्रॉफिट झाले आहेत. ओके, त्यानंतर शक्ती पंप्स 10 टाइम्स प्रॉफिट झाले आहेत. ओके, 3 वर्षामध्ये. त्यानंतर वोल्टास 2.72 टाइम्स आणि इंडियन ह्यूम पाईप 2.52 टाइम्स. ओके, तर हे सगळे शेअर इंडियन ह्यूम पाईप वगैरे चांगल्या रेटला अजून सुद्धा घेण्यासारखे आहेत. बघा, तुम्हाला पटते का, आणि सोच कर समज कर.